हदगाव तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायत कार्यालयात नागरी सुविधा मिळत नसल्याने तसेच ग्रामसेवक गावात हजर राहत नसल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। ग्रामपंचायत स्तरावर आलेला निधी देखील आल्यानंतर जातो कुठे असा सवाल तळेगाव येथील ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। तळेगाव या ठिकाणी सुमारे 4000 वस्तींची लोकसंख्या आहे, मात्र या ठिकाणी हवी तशी सुविधा नाही। तसेच गावातील काही रस्त्यांवर वस्तीमध्ये अजूनही रस्ते नाहीत। बंजारा वस्तीमध्ये घाणीचं साम्राज्य असून या ठिकाणी भर पावसाळ्यात नागरिक विविध आजाराने ग्रस्त असतात, त्यामध्ये डेंग्यू, गॅस्ट्रो, तापेची साथ या आरोग्य सुविधा मिळत नाहीत। तसेच तळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच हे नेहमी गावाबाहेर राहून गावातील कोणतीही सामाजिक, धार्मिक, ग्रामपंचायत स्तरावरील अडचण सोडवण्यात असमर्थ असल्याने गावातील नागरिकांनी सांगितले। गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायतला भेट देऊन विकास कामांची पाहणी केली नसल्याने तळेगाव ग्रामपंचायतवर प्रशासकीय अधिकारी वर्गाचं वचक नसल्याचं बोललं जात आहे। बाळासाहेब खांजोडे, MCN न्यूज, हदगाव। रोड करून ठेवले तर मला ते प्रत्येक नाल्या नाही, कोणती कोण घाण आहे साहेब मला। किती वर्षापासून नाही? बरेच 10 वर्ष आम्ही सांगालो लोकांना। सरपंच ग्रामसेवक तुमच्या गावामध्ये येत असतो की नाही? येते का बाबा? येते पण ते ग्रामसेवक आडमुठ आहे। हां येतात आहे. हां पंचायतला भेट देऊन जातात आहे. हां, गावामध्ये फिरत नाहीत? गावामध्ये का फिरत नाही। काय सुविधा आहे? काय पाणी आहे, नाली आहे, लाईट आहे? आमच्या इकडे 1-2-4 महिने झाले लाईट नाही हां, रस्त्यावरला। अच्छा। या संदर्भात तुम्ही ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्यांना भेटले का? घेतलो हो भेटलो, टाकतोच म्हणतात, काही करतो म्हणतात, ठेवतच म्हणतात, पण ते नाल्या आणि झाले नाही तर पुढे नुसतं पुढे ढकले कालावधी। ठीक। 60 वर्ष वय माझं 65 वर्ष झाली हां, आणि का आम्हाला घरकुल आलं नाही। अरे बापरे। आणि घराला कोठं माझ्या मुलाला नाही की मला नाही। हां 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 आता पुष्कळ साहेब ग्रामपंचायती म्हणलो येतीलच म्हणा, येते टाकूच म्हणा, हां हां मात्र ते अनेक आम्हाला घरकुलाचा पत्ता नाही। बरं, घरकुल इतर लोकांना भेटले का? काही लोकांना भेटले, भेटणाऱ्याला दोनदा भेटली। मग त्यांना पैशाची मागणी केली का घरकुलाची? घरकुलाची त्याला काय माहीत आहे, आम्हाला माहीत आहे, आम्हाला घरकुल तर नाही, त्याला काय अच्छा, बाकीच्या लोकांना घरकुल आले आणि त्यांना भेटलेत? भेटले तर बाकी तुम्हाला 50-60 वर्षापासून या गावामध्ये घरकुल नाही तुमच्या? अच्छा, यामध्ये बौद्ध वस्ती किती आहे, मातंग वस्ती किती आहे? 100% घर आहे साहेब। अच्छा, आणि मातंग समाजाचं? त्याचं 50 अच्छा, हां हां, या दोन्ही समाजाला घरकुल रमाई आवास योजनेमधून घरकुल मिळत नाहीत? आम्हाला दुसऱ्या काही लोकांना भेटलंच आहे, मातंग समाजाला भेटले अच्छा, ग्रामपंचायत घरकुलासाठी पुढे काही करत नाही, पर्याय नाही, त्याच्यावर पावतच म्हणायचं। अच्छा, ठीक आहे। 10 वर्ष झाली। हां हां रोड नाही, हां सिमेंट नाही, हे नाल्या नाही, हां हां पाण्याचा प्रश्न आहे हां आणि घाण आहे जरा जशी। अच्छा, गावामध्ये किती लोकसंख्या आहे तुमची? 4000। 4000 आहे। 4000 वस्तीमध्ये पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही? हां, जलजीवन मिशन अंतर्गत तुमच्या गावामध्ये नळ योजना चालू झाली आहे किंवा नाही? हो, चालू झाली आहे का? दोन चालू होता। हां, 2 चालू होता। 2 चालू होता? चालू होता, मात्र ते पाणी नाही, पाणी नाही, काही पाणी नाही, फक्त नुसतं बसून टाकलं? अच्छा, मग दलित वस्तीमध्ये रस्ते आहेत का? नाही। अच्छा, आणि तुमच्या सुवर्ण वस्तीमध्ये नाली रस्ता आहे का? नाही। आतापर्यंत ग्रामपंचायत निधी आलेला जातो कुठं? एक ते ग्रामसेवकाला आणि सरपंचाला माहित।